प्रकरण हे आहे की सर आमचा मागासवर्गीय समाज लागला, पारधी समाज. आमच्या समाजाला कुठे देवदेव कार्य करण्यासाठी आम्हाला जागा नसल्यामुळं माझा भाऊ सचिन यंत्रे भोसले व त्याची मंडळी आरती सचिन भोसले ही जागा हुडकण्यासाठी गेले. तरी ज्या जाग्याचा मालक रिकामा जागा कुठे असेल त्या मालकाला सांगून त्याच्या धाकट्या भावानं सांगितले की बाबा की इथं जागा आहे, माझ्या जागेत जाऊन तुम्ही पाल ठोकून जत्रा करू शकता. करू शकता. तर करू शकता म्हणल्यानंतर त्याच्या थोरल्या भावाला कळाल्यानंतर त्या भावाने अंगावर रवी येऊन अंगावर हात टाकला कुणाच्या सचिन यंत्रे भोसलेच्या गचरनं धरलं. तर त्याचा जीव वाचवण्यासाठी आरती सचिन भोसले यांनी पतीचा जीव वाचवण्यासाठी आरती भोसले यांनी हात सोडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्या बोटाला दुखापत झाली, अगर नाही झाली बघायला नाही सर. परंतु त्याच्यानंतर पाल उपटून माझ्या घरासमोर दिनांक 3 रोजी घराच्या वरच्या बाजूला देवकार्य आमचे केल्यानंतर त्या रागाच्या भरात सर्व गावाने कुटुंबाने 3 दिवस मीटिंग घेऊन ही म्हणजे संगमत करून येऊन 3 तारखेला दिनांक 3 तारखेला सुमारे 8:30 वाजता हमला आमच्यावर केला, जाणूनबुजून हमला केला. त्याच्यावर माझे टोटली 4 घराची नुकसान केली व लेडीजला हाणमार करण्यात आलेली आहे. माकेश भोसले, आरती भोसले, नम्या भोसले, माझा आंधळा वडील यंत्रे भोसले यांना हाणमार, अब्देश भोसले वहिनी आहेत त्यांना टोटली हाणमार करण्यात आलेली आहे. तरी माझे एवढे म्हणणं आहे की योग्य ते न्याय मला मिळावा. नाही मिळाल्यास मी इथं जिल्हा अधिकाऱ्यासमोर माझे स्वतः आत्मदहन करण्याचा विचार करतो. मला 3 दिवसात न्याय मिळाला तर मी आत्मदहन करणार. गेले 4 दिवसापूर्वी पडतर गावामध्ये पारधी समाजाचे 4 कुटुंब राहत असताना पारधी कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी सातत्यानं 30 वर्ष झाला आमचा लढा चालू आहे. त्यांना घर मिळावं, जागा मिळावी, शौचालय मिळावं अशा पद्धतीचं काम चालू आहे. मात्र मतदार यादीमध्ये नाव टाकण्यासाठी, त्यांना शौचालय मिळण्यासाठी, घरकुल मिळण्यासाठी आमचं गेल्या वर्षी आंदोलन होतं. या आंदोलनातून जिल्ह्याचे प्रशासन असतील, तहसीलदार असेल, गटविकास अधिकारी असतील यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की यांना शौचालय असेल, घरकुल असेल, जागा नावावर करण्याचा विषय असेल तर ते सर्व सुविधा सरकारच्या देऊ असं आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्यानिमित्तानं गेले अनेक वर्षापासून फडतरवाडीमध्ये जे कुटुंब राहतं आहे त्यांच्यावर सातत्यानं अन्याय चालू आहे. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी त्याच गावामधील उपसरपंच जो आहे त्यानंसुद्धा नम्या भोसलेवर हल्ला केला होता. त्यावेळेला शशिकांत शिंदेंनी फोन केला आणि हा मॅटर आम्ही थांबवला. मात्र कालचा जो हल्ला आहे पारध्याच्या कुटुंबावर हा निषेधार्ह आहे, निंदनीय आहे आणि माणुसकीला काळिंबा फसणारा हल्ला आहे. आणि या हल्ल्याचा मी निषेध करतो आणि गावातील गावगुंडांच्यावर तात्काळ कारवाई करायची मी दलित महासंघाच्या वतीनं मागणी करतोय. मात्र इथले जे PI आहेत, तांबेसाहेब असतील, त्यांचे सर्व अधिकारी असतील, त्यांनी सर्व सहकार्य केलेलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जी काय वस्तुस्थिती असेल त्याचा तपास करून योग्य ते न्याय देऊ, योग्य त्या पद्धतीचा गुन्हा दाखल करू आणि गावगुंडांना वचक बसवून त्यांना तात्काळ अटक करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. मात्र गावाने जी काल महिला एकत्र बोलवून गाव एकत्र करून जो प्रकार पोलीस स्टेशनला केलेला आहे, या घटनेला धरून नाहीत, या घटना कायद्याला धरून नाहीत. पोलीस स्टेशनला जर एवढी लोक जमा होऊन ते भांडणाच्या तयारीत असतील तर मला सांगा, पारध्याचं एक कुटुंब राहतं आहे आणि एका कुटुंबावर एक कुटुंब साहजिकच आहे हल्ला करायला आल्याच्यानंतर शिवीगाळ करणार आहे, प्रत्युत्तर देणार आहे. मात्र गावामध्ये सरपंच पोलीस पाटील असताना अशा पद्धतीची घराची मोडतोड करणे, घरामध्ये सामानाची नासाधूस करणे, मौल्यवान वस्तू
बसची नासाधूस करणे, तिथं असणाऱ्या त्यांच्या टीव्हीचा संच ते फोडले गेलेले आहेत आणि पूर्ण घर बेचिराग केलेले आहेत. आणि या घटना आजही आपण पाहतोय, पुरोगामी महाराष्ट्र म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये या घटना घडतायत. आणि अशा पद्धतीचं जी काय आज इलेक्शन झालेलं आहे, भाजपची सत्ता आलेली आहे. आज सत्तेत असणाऱ्या आमदारांच्या नाव घेऊन की सत्ता आमची आली आहे, आमचं कोण काय करणार आहे, आम्ही आता बघून घेऊ, अशा पद्धतीची ज्या काही वल्गना करून ह्यांच्यावर हल्ला केला. याबाबत महेश शिंदेजी जे पी आहेत त्यांनी मला फोन केलेला आहे. 2 दिवसात बसून जी काय नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिल्यामुळं काल आम्ही दोन्ही पार्टीमध्ये समेट घडवला होता. मात्र त्यांनी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी रात्री त्यांची मुलाखत बघितली आणि मुलाखत बघितल्याच्या नंतर मग साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब, आमच्यावर एवढा मोठा हल्ला केला असताना आम्ही 2 पावलं मागं आलेलो आहे आणि मागं येऊन आम्ही ठीक आहे बाबा, ज्यांची नुकसान भरपाई देत असतील तर आमचं काय म्हणणं नाही. मात्र झालेली नुकसान भरपाई ही फार मोठी नुकसान भरपाई आहे. गाड्यांची मोडतोड केलेली आहे आणि 100-200 जमावानं हल्ला करणं ही निंदनीय बाब आहे. या घटनेचा निषेध करतो. पोलीस प्रशासनाला विनंती करतो की यामध्ये लक्ष घालून आपण या कुटुंबाला न्याय द्यावा, नाहीतर आम्हाला आंदोलन करावं लागेल असा इशारा देतो.